आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। चारचाकी वाहनातून होणारी दारूची तस्करी पाठलाग करून उधळून लावत शिंदखेडा पोलिसांनी वाहनासह सुमारे 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी शिरपूर तालुक्यातील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पीआय ज्ञानेश्वर वारे यांनी चिमठाणे ठी मार्गे गुजरात राज्यात दारूची अवैध वाहतूक मुळे होणारे असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पीआय वारे यांनी पथकासह शिंदखेडा रात्री गस्तीवर असताना शिंदखेडा पोलीस एक रेल्वे स्टेशन पुढील आल्याने फाट्यावर वाहनाची तपासणी सुरू केली। पाहताच पांढऱ्या रंगाची कार न थांबता भरधाव वेगाने निघून गेली। संशय आल्याने पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग करून होळ गावाजवळील रेल्वे स्टेशन परिसरात ती कार अडवली आणि वाहनातील दोघांना ताब्यात घेतले। यावेळी पोलिसांनी चौकशी अंती त्यांना आपले नाव संजय बनसीगिरी गोसावी राहणार कळमसरे तालुका शिरपूर आणि महेंद्र भिका दंडगर राहणार गुजर खुर्दे तालुका शिरपूर अशी सांगितली। वाहनाची तपासणी केली असता 5 बेंगामधून 39,050 रुपये किमतीची रॉयल स्पेशल प्रीमियम व्हिस्की कंपनीच्या एकूण 781 बाटल्या आढळून आल्या। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अंजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वात शिरीष भदाने, नागेश शिरसाट, कलीम पटेल, ऋषिकेश मोरे, पुरोहित ठाकूर, चौधरी आणि पवार यांच्या पथकाने केली। शिंदखेडा न्यूज साठी मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।